हिंगोलीतील भाजपचे बंडखोर रामदास पाटील सुमठणकरांचा अर्ज मागे घेतला गेलाय। रामदास पाटील यांनी भाजपमध्ये बंडखोरी करत हा अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता। गिरीश महाजन, भागवत कराड यांच्या भेटीनंतर रामदास पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे। हिंगोलीमधून रामदास पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। गिरीश महाजन यांनी त्यांची समजूत घातली होती आणि त्याला यश आलं असं म्हणायला हरकत नाही, कारण रामदास पाटलांनी आता अर्ज मागे घेतलाय। प्रतिनिधी संतोष भिसेंकडून अपडेट्स घेऊया। संतोष, आता पाटलांनी हा अर्ज मागे घेतल्यानंतर हिंगोलीमध्ये कशी समीकरणं पाहायला मिळतील निवडणुकीच्या दरम्यान? नक्कीच रीती जेव्हा अपक्ष उमेदवारी रामदास पाटील यांनी अर्ज दाखल केला होता तेव्हा मध्ये चोरी लढत होईल असं वाटत होतं। मात्र काल गिरीश महाजन, केंद्रीय मंत्री कराड साहेब आले होते, यांनी त्यांची मनधरणी केली आणि त्या मनधरणीला कुठेतरी यश आलंय, कारण जवळपास 2.5 तास जे आहे तर बंद दारावर चर्चा झाली होती आणि आज कुठे रामदास पाटील यांनी अर्ज मागे घेतलेला आहे। खरं तर रामदास पाटील जर रिंगणामध्ये असते तर चोरी लढत झाली असती, मात्र आता रामदास पाटील यांनी अर्ज मागे घेतल्यामुळं तिहेरी लढत होईल, कारण महायुती, महाविकास आघाडी आणि वंचित एकूणच जे आहे ते यांना रामदास पाटलाचा चांगला म्हणजे महायुतीला फटका होता। मात्र रामदास पाटील यांनी हा अर्ज मागे घेतल्यामुळे महायुतीचा जो अडसर आहे ती पूर्णतः दूर झालेली आहे रीती, कारण रामदास पाटील यांच्यावर म्हणजे अनेक जण जे आहेत तर त्यांच्यावर म्हणजे त्यांना होकार देत होते, त्यांना पाठिंबा देत होते। मात्र आज कुठे त्यांनी माघार घेतल्यामुळे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी नाराज झाले आहेत। मात्र एकूणच महायुतीचा जो निर्णय आहे पाळावा लागतो असं रामदास पाटील यांनी सांगितलं आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांना सांगितलंय पुढे आपला विचार होईल आणि त्या अनुषंगाने त्यांनी जे आहे आज अर्ज मागे घेतला आहे। त्यांनी स्वतः निश्चित संतोष, आणि हिंगोलीमध्ये या पुढे आता नेमकी कशी लढत पाहायला मिळते हे बघणं चुरशीचं असेल। धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।